धुळे आकाशवाणीच्या सुप्रसिद्ध निवेदिका श्रीमती पूनम बेडसे यांनी आपल्या सुमधुर आवाजात दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज चॅनलचे संस्थापक खलाणेचे माननीय सरपंच विजय टाटिया यांच्या गौरवपूर्ण कार्याची दखल घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्या मंजूर आवाजात व्यक्त केल्या आहेत। त्यांच्या मनस्वी भावना आपण लक्षपूर्वक ऐकल्यास आपल्यास विजय भाऊंच्या कार्याची महती नक्कीच समजेल। बघणार आहोत आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर किती बोलावं आणि काय बोलावं, खरं तर शब्द जेव्हा निशब्द होतात तेव्हा माणसाला बोलणं सुद्धा मुश्किल होत असतं। जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखून ठेवावं आणि त्यातलंच हे आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व ते म्हणजेच खलाणे गावाचे माजी सरपंच विजूभाऊ टाटिया। खरं तर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खलाणे या गावाला गेली होती आणि त्यावेळी तिथली जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत बघण्याचा योग मला आला। खरं तर ग्रामपंचायत मध्ये मी आतमध्ये पाय ठेवल्यानंतर मला असं जाणवलं की आपण सगळी ग्रामपंचायत पूर्णपणे न्याहाळावी आणि त्या ठिकाणी बराच वेळ बसल्यानंतर मला असं जाणवलं की आपण कोणाला तरी विचारावं की या गावाची ही जी ग्रामपंचायत तयार करण्यात आलेली आहे तर याचा मुख्य माणूस कोण आहे म्हणून। तर त्यावेळी त्यांनी मला विजूभाऊ टाटिया यांचं नाव सांगितलं। खरंच इतकी उत्कट इच्छा मनामध्ये दाटली की आपण कधी भेटू यांना आणि कधी नाही। एक मनामध्ये प्रचंड इच्छा होती आणि इच्छा असली तर नक्कीच मार्ग दिसत असतो। त्याचप्रमाणे एके दिवशी असंच न्यूजच्या माध्यमातून म्हणा मला अचानक फोन आला आणि तो फोन होता विजूभाऊ टाटिया यांचा। खरं तर एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी खलाणे गावासाठी स्वतःची जी शेती आहे जी जागा आहे ती विकून आपण गावाच्या विकासासाठी म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच्यासाठी त्यांनी एवढे सगळे प्रयत्न केलेत। काय आहे आजकाल प्रत्येक जण फक्त आपलं जीवन जगतो आहे, मी माझी बायको माझी मुलं या व्यतिरिक्त जगण्याची जी व्याख्या आहे ती कुणालाच माहिती नाही। पण या व्याख्येच्या पलीकडे जो जगतो आहे तो म्हणजेच विजूभाऊ टाटिया। खरं तर विजूभाऊ टाटिया यांनी समाजासाठी इतकं काही केलेलं आहे तर आज प्रत्येकाच्या ओठावर नाव येत असतं ते फक्त विजूभाऊ टाटिया यांचं। खरंच जेवढं कौतुक करणार तेवढंच कमी आहे आणि म्हणूनच मी म्हणते की जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखून ठेवावं। का 150 रुपये रोजंदारीने काम करणारा माणूस आज राज्यपालांच्या हस्ते जेव्हा तो पुरस्कार स्वीकारतो काय म्हणावं या व्यक्तीला। खरंच मला तरी असं वाटतं मी आज एक सर्वसाधारण निवेदिका आहे आणि या निवेदिकेच्या माध्यमातून विजूभाऊ टाटिया यांच्यासाठी खरंच एक सॅल्यूट करावासा वाटतो की खरंच यांच्यासारखं व्यक्तिमत्व आज प्रत्येक घरामध्ये जन्माला यायला पाहिजे। आपण आपल्या घराचा विकास करतो, त्यानंतर गावाचा विकास करतो आणि गावाचा विकास करत असताना शहराचा विकास आपल्या महाराष्ट्राचा विकास हे ज्याचं ध्येय आहे तो माणूस कधीही आयुष्यात कमी पडू शकत नाही आणि रोजच असा माणूस दिवसेंदिवस पुढे जातो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्यासोबतच एकट्याचा ते त्यांचा स्वतःचा विकास करत नाहीये, ते सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहेत। त्याच्यासाठी खरंच एकदा मनापासून सलाम करावा असं वाटतं आणि विजूभाऊ तुमच्या या सगळ्या कार्याला माझा मनापासून सलाम जरी असला तरी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।